आता आंब्याला आमच्याकडे काही नाही आहे. असं काय नाही. कोणाच्या सांगण्यावर नाही तू स्वतःहून आला का दुसऱ्याच्या सांगण्यावर आला? तू आला कशाला इथे गरीब लोकांना त्रास द्यायला? काल माझ्या दुकानात आम्ही दोघं पण नव्हते, नवरा बायको. तेव्हा कामगार मुलं आहेत, त्यांना येऊन रात्री बोलून गेले की बोलते तुमचा सेट कुठे आहे, उद्या त्याला सांगा की 10 वाजता आम्ही जेसीबी घेऊन येणार आहेत. कुठल्याही दुकानदाराला त्रास होईल अशा पद्धतीचं भूमिका जीवदानी मंदिर ट्रस्टची निश्चित नाहीये. आणि एकही दुकानदार विस्थापित न होता खालील जो काही दुकानदारांचा आणखीन पार्किंगचा जो काही मेस आहे तो सर्व दुकानदारांना विश्वासात घेऊन जीवदानी मंदिर ट्रस्टला निश्चित खालचा जो विकास डेव्हलप करायचा आहे त्यासाठी सर्व दुकानदारांचं आमच्या विश्वस्तांचं एकमत होऊन आपण चांगलं करावं. कॅप्टन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. यावेळेला मी उपस्थित आहे जीवदानीच्या पायथ्याशी. या ठिकाणी सगळे फुल हार विकतात. ए बाबा जाऊ नको, थांब थांब, तुझीच गरज आहे, तुझीच गरज आहे. आणि अचानकपणे एक कोणतरी येतो आणि यांचे जे गाळे आहेत ते तोडतो. खरं तर तोडक कारवाई ही महानगरपालिका करेल किंवा ट्रस्ट करेल. हा कोण लागून आलाय? हा लागून कोण आलाय? भाई तू का तोडलं यांचं? का तोडलं सांग, उत्तर दे. तुला कोणीतरी सांगितलं असणार, बोल ना. अरे मगाशी तुम्ही वरचे बघून वरचे म्हणजे कोण? अरे वरचे दादा मी लेबर आहे. लेबर आहे मग तू कोण? कोणाच्या सांगण्यावर? अरे दादा मी असं नाही ना, तू कोणाच्या सांगण्यावर आला ना? अरे कोणाच्या सांगण्यावर? असं थोडी चालतंय यार. इकडे तुम्ही कोणाला पकडत जात? अरे तुलाच पकडलं, तुझंच नाव सगळे बजावला होता. आणि याचे वडील पण येऊन सांगून गेले 2-3 दिवसापूर्वी. परत वडील येऊन गेले, बोले असं असं आहे म्हणून की काय ते तुमचं सांगा असं. आम्ही हे करतो आणि 0 लाईन वर आम्ही हे मारतोय, पट्टी मारतो आणि आम्ही हे करतो. बोले जेवढ्या मारल्यानंतर जवळजवळ 7 ते 8 फूट वर उंच जाणार. ताईचा देखील इथे गाळा आहे. ताई तुझं पण इथे गाळा आहे का? हो, माझं सासऱ्यांचं दुकान आहे. सासऱ्यांचं दुकान आहे. मग तुला कधी कळलं की गाळा तोडतात म्हणून? हे खूप पूर्वीपासून खूप प्रॉब्लेम चालू आहे तिथे. पण आता 4 दिवस झाला म्हणजे कॉन्ट्रॅक्टदार येतात, बोलतात की तुम्ही पाठी मागून दुकानं खाली करा, आम्ही जेसीबी घेऊन येणार, काढून टाकणार, रस्ता करायचा आम्हाला, आणि बोलतात की वॉल घालणार आहे. मग ती वॉल घातल्यानंतर आमच्या दुकानं पॅक होऊन जाणार ना, मग आम्ही धंदा कसा करायचा? कशाच्या ह्याच्यावर आम्ही जगायचं? मग आता तुमच्या काय मागण्या दादा? आता मागण्या काय तुमच्या? तेच काम जे करतात ते अनलिगल आहे. काय आम्हाला काय बोललेलं नाही, कोण नाही, हे कोण आहे बोलणारा? एवढं आम्हाला करायचं बस. व्यवस्थित परवानगी करून द्या, दुसरं काय मागणं नाही मिळत. तेवढं आहे तिकडे जाऊ द्या, आम्हाला परवानगी जागेत पाहिजे. काय तुमचं म्हणणं आहे? आता आम्हाला दुकान परमनंट आमच्या जागेत पाहिजे आणि हा जो रोड जातो तो रोड जसा आहे तसा त्या लेवललाच खाली आणायचा आहे आणि इकडून आम्हाला धंदा करण्यास परवानगी द्यावी या साईडने जर रोड चालू करत असणार तर. अतिशय रास्त मागण्या आहेत त्यांच्या आणि जीवदानी ट्रस्टने या सगळ्या गोष्टींवरती लक्ष दिलं पाहिजे. एक तर आपण ही जुनी लोक आहेत, ही भूमिपुत्र आहेत, ही भूमिपुत्र जगली नाहीत तर मग आपण सत्ता गाजून करायचं काय? जो व्यक्ती या ठिकाणी डेमोलेशन तोडक कारवाई करण्यासाठी आला तो म्हणतो की वर सांगा, वर सांगा, वर सांगा. म्हणजे नेमकं काय सांगा? एकतर आधीच भूमिपुत्र दिशाहीन झालेला आहे, भूमिहीन झालेला आहे. आपल्यासोबत यावेळेला जीवदानी ट्रस्टचे अध्यक्ष आहेत प्रदीप तेंडुलकर साहेब. जाणून घेऊया या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांची भूमिका काय आहे. जो व्यक्ती त्या ठिकाणी आला, ज्याने ह्यांना धमकवलं, त्याच्यामुळे कुठेतरी वातावरण तापलं होतं. तर जीवदानी ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून तुमची भूमिका काय, ट्रस्टची भूमिका काय आहे? जीवदानी मंदिर ट्रस्टनी आतापर्यंत कुठल्याही दुकानदाराला विस्थापित करावा असा कधीच प्रस्ताव ठेवला नाही. आणि तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला फक्त त्या ठिकाणी एक भराव करून तो रस्ता आपल्याला पूर्वीसारखा करायचा होता. आणि त्याच्याकडे जे काय त्याच्या भाषेतनं त्याच्या बोलण्यामधून दुकानदारात दुखवले गेले आणि त्यासंबंधीचं आपण काळजी घेऊन त्याला तिथून आपण कामापासून हटवत आहोत. आणि कुठल्याही दुकानदाराला त्रास होईल अशा पद्धतीचं भूमिका जीवदानी मंदिर ट्रस्टची निश्चित नाहीये. आणि एकही दुकानदार विस्थापित न होता खालील जो काही दुकानदारांचा आणखीन पार्किंगचा जो काही मेस आहे तो सर्व दुकानदारांना विश्वासात घेऊन जीवदानी मंदिर ट्रस्टला निश्चित खालचा जो विकास डेव्हलप करायचा आहे त्यासाठी सर्व दुकानदारांचं आमच्या विश्वस्तांचं एकमत होऊन आपण चांगलं करावं. जीवदानी आईची सर्वांकडे आशीर्वाद राहो आणि सगळ्यांचा चांगला व्यवस्थित व्यवसाय हो हीच आमची प्रार्थना आहे. धन्यवाद. आपण जर पाहिलं तर आता हे जे प्रकरण आहे या प्रकरणाला स्वतः जीवदानी ट्रस्टने हाताळलेलं आहे. या बाजूला दुकानदार देखील आहेत आणि या बाजूला ट्रस्टचे अध्यक्ष देखील आहेत. इथून नवीन रस्ता जाणार आहे म्हणजे भक्तांसाठी पण एक चांगली गोष्ट समोर येते की भक्तांना जे फिरून यायला लागायचं ते आता सरळ मार्गाने यावं लागणार आहे. यामध्ये
दुकानदार आणि ट्रस्टचे अध्यक्ष यांच्यामध्ये संगनमत झालेला आहे. जो भामटा आहे कॉन्ट्रॅक्टर त्याच्यावरती आता ट्रस्टनी कारवाई देखील केलेली आहे. म्हणतात ना की अंत भला तो सब भला. आपलं म्हणणं एवढंच आहे की भूमिपुत्र जागला पाहिजे आणि जिथे जिथे भूमिपुत्रांना त्रास होणार तिथे तिथे टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलचा आवाज आपल्याला ऐकू येणार. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार. जय जीवदानी.